नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टर माइंड करिअर अकॅडमी या आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आपण तयारी करत आहोत, अभ्यास करत आहोत टीईटी पेपर 1 व पेपर 2 ची। या तयारीसाठी आपण गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास करत आहोत। आता आपला अभ्यास झालाय की नाही, झालाय तर किती झालाय आणि राहिलाय तर किती राहिलाय हे समजण्यासाठी आपण प्रत्येक विषयाच्या प्रत्येक घटकावर टॉपिक टेस्ट घटक चाचणी सुरू केलेली आहे। यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या 10 घटकांवर 10 टॉपिक टेस्टची मालिका, 10 टॉपिक टेस्टची सिरीज सुरू केलेली आहे। यामध्ये पहिला टॉपिक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र, अर्थ, स्वरूप व व्याप्ती या पहिल्या घटकावर 30 प्रश्नांची 30 मार्कांची टॉपिक टेस्ट आपण या अगोदर घेतली। ही टॉपिक टेस्ट कशी चालते? तुम्हाला आपल्या कोर्समध्ये टेस्ट या ऑप्शनमध्ये ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी दिली जाते। 30 प्रश्न, 30 मिनिटांचा कालावधी असणारी ही टेस्ट तुम्हाला एकदा नव्हे तर कितीही वेळा सोडवता येते, कारण तुमची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी। ओके, यानंतर त्या टेस्टमध्ये तुमचे किती प्रश्न चुकले, किती बरोबर आले हे लगेच तुम्हाला क्लिअर कळतं आणि तुम्हाला त्या 30 पैकी किती मार्क्स पडले हे समजतं। पहिली गोष्ट की तुमचा फार चांगल्या पद्धतीचा अभ्यास झालेला आहे, कारण 30 पैकी 30 पैकी 28, 27, 29 अशा अनेकांना मार्क्स पडत आहेत। यावरून तुम्ही आगामी होणाऱ्या टीईटी पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो यामध्ये चांगली बाजी मारणार आहात हे लक्षात येत आहे। याचबरोबर एक अजून महत्त्वाची गोष्ट की या टॉपिक टेस्टमुळे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतोय आणि होणार आहे हे सुद्धा आपल्याला दिसतंय। ओके, अगदी अल्पकाल राहिलेला आहे, फार आठवडाभरच तुम्हाला ही अंतिम परीक्षा देण्यासाठीचा कालावधी राहिला आहे। या परीक्षेनंतर पुढे काय करणार आहात? पुढे तुमची टेट होईल, टेट नंतर त्या मेरिटवर तुमचं शिक्षक भरती होईल। पण जर टेटचा कालावधी लांबलाच, पुढची शिक्षण प्रक्रिया, शिक्षक भरती प्रक्रिया जर लांबलीच तर काय करणार? मग अभ्यास बंद करायचा, आपला अभ्यास थांबवायचा? तर अजिबात नाही। झालेल्या या अभ्यासाचा फायदा घेऊन आपल्याला कुठल्या ना कुठल्या पोस्टवर नोकरी मिळवायचीच। मग हाच अभ्यास तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक अशा कितीतरी परीक्षांसाठी उपयुक्त आहे। अगदी मी म्हणतो याच्या पुढे जाऊन तुम्ही PSI, STI, SO अशा कंबाईन MPSC द्वारे भरल्या जाणाऱ्या, ज्याला आपण कंबाईन म्हणतो, या कंबाईनच्या पोस्टवरती सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। अगदी मी म्हणतो याच्याही पुढे जाऊन तुम्ही राज्यसेवेची तयारी करा आणि या सर्व प्रवासामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत। दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपल्या अहमदनगरमध्ये गेल्या 14 वर्षापासून सुरू असलेल्या या बॅचेसचा अभ्यासाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला आणि आपल्या ऑफलाईन बॅचेस सुरू झाल्या। मग ज्यांना MPSCचे फाउंडेशन किंवा तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पोलीस भरती, आर्मी, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन या परीक्षांची तयारी करायची, यांच्यासाठी आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत। सकाळी 7 पासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 3 किंवा 4 तासाच्या या बॅचेस आपल्या सुरू झाल्या, ज्यामध्ये तुमच्या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाते। एक विषय शिकवत असताना अशा प्रकारचा डिजिटल बोर्ड आपण वापरतो, जेणेकरून तुमची अत्यंत चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होते। एका विषयाचा एक टॉपिक झाल्यानंतर आपण लगेच त्यावर टॉपिक टेस्ट घेतो। मग ही टॉपिक टेस्ट आपण आपल्या वर्गामध्ये ऑफलाईन सुद्धा घेतो आणि ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सुद्धा घेतो। दोन्ही पद्धतीची तुमची प्रॅक्टिस होती आणि प्रत्येक आठवड्याला 100 पैकी
म्हणजे शासन ज्या पद्धतीनं परीक्षा घेतो त्या शासनाच्या धर्तीवर टोटल टेस्ट सुद्धा आपण घेत असतो. अशा पद्धतीचा हा आपला ऑफलाईनचा कोर्स सुरू झालेला आहे. बॅचेस सुरू झालेल्या आहे. त्यापैकी पहिली बॅचेस फुल झाली, त्याच्यानंतर आता दुसरी, तिसरी, चौथी अशा बॅचेस आहेत. तुम्हा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की लवकरात लवकर या ऑफलाईनच्या बॅचेस ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन कराव्या आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं करिअर घडवावं. याचबरोबर ज्यांना याच्या पुढे जाऊन कंबाईनची तयारी करायची, पूर्व, मुख्य आणि व्हायवा, त्याचबरोबर फिजिकल सुद्धा, या कंबाईनसाठी सुद्धा ऑफलाईनची आपण लवकरच बॅच सुरू करत आहोत. फक्त ऑफलाईनच नाही तर तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक अशा वर्ग 3 आणि वर्ग 4च्या परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र आणि कंबाईनसाठी प्री, मेन्स यांचा स्वतंत्र, याचबरोबर राज्यसेवेसाठी सुद्धा स्वतंत्र असा ऑनलाईन कोर्स आपण लवकर सुरू करत आहोत. म्हणजे जेणेकरून या टीईटीचा फ्लो आपला तसाच ठेवून टीईटीच्या अभ्यासासाठी, टीईटीच्या तयारीसाठी केलेल्या अभ्यासाचा तुम्हाला परिपूर्ण फायदा उचलून कंबाईनची तयारी करता येईल, राज्यसेवेची तयारी करता येईल, किंबहुना तलाठी, ग्रामसेवक यासारख्या वर्ग 3, वर्ग 4, मग स्टाफ सिलेक्शन, आर्मी, नेव्ही यांची सुद्धा तयारी आपण करण्यासाठी स्वतंत्र कोर्स सुरू करत आहोत. ठीक आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आमचे सर्वांचे नंबर तुम्हाला दिलेलेच आहेत. या नंबरवर संपर्क करायचा. तुम्हाला कुठला कोर्स जॉईन करायचा ही याची डिटेल माहिती, प्रत्येक विषयाची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या टॉपिक टेस्टकडे. ही टॉपिक टेस्ट खरं तर पाहिलं तर दुसरी आहे. या अगोदर बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राची एकूण संपूर्ण विषयावरती आपण टेस्ट घेतली होती, पण ती विचारात घेत नाही. तुम्हाला सोडवण्यासाठी आजही ती उपलब्ध आहे. मात्र टॉपिक टेस्ट जी आपण सेपरेट मालिका सुरू केली त्यामध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची टॉपिक टेस्ट आहे. परंतु एक टेस्ट आपण ओव्हरऑल बालमानसशास्त्रावर घेतली होती म्हणून हिला आपण 3रा क्रमांक दिला. ठीक आहे, घटक क्रमांक 2 अध्ययन प्रक्रिया, स्वरूप, व्याप्ती. या घटक क्रमांक 2 वरती ही टॉपिक टेस्ट आपण घेतली होती. खूप चांगले मार्क्स पडले. त्याचं एक्सप्लेनेशन आपण करूया. ओके, प्रश्न क्रमांक पहिला, ज्या कृतीमुळे नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन केले जाते किंवा आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या टिंबटिंब यांची आहे. या अगोदरच्या टीईटीला, पेपर 1ला आणि पेपर 2ला सुद्धा ही व्याख्या परीक्षेला आलेली आहे. म्हणून मी ती एक रिवाइज व्हावी, तुमच्या लक्षात राहावी म्हणून ही व्याख्या परत घेतलेली आहे. पर्याय 4 गॅरेट, गेट्स, नॉर्मन एल्मन किंवा क्रो व क्रो 4 पैकी कोण. बऱ्याच वेळा तुम्ही जर याचा अभ्यास केलेला असेल तर हे 2 पर्याय ऑटोमॅटिक कट होणारे, मात्र या दोन्हींमध्ये कन्फ्युजन होणारे. आणि गंमत अशी की दोघांच्याही व्याख्या परीक्षेला येतात. मग हे लक्षात कसं करायचं? ही गॅरेट आणि गेट्स नावं सारखेच वाटतात तर एकदम सोपी आयडिया. गॅरेट, आपल्याकडे गैराट हा शब्द वापरतो, तर हा गैराट सारखा वाटणारा गॅरेट याने ही व्याख्या मांडलेली आहे. कोणती? तर याचं उत्तर आहे ही गॅरेट. ज्या कृतीमुळे नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या आहे गॅरेटची. आणि गेट्सची शिक्षणाची व्याख्या हे लक्षात राहू द्या. गेट्सची शिक्षणाची व्याख्या परीक्षेला या अगोदर आलेली आहे, इथून पुढेही येऊ शकते. महत्वाची व्याख्या. आणि गॅरेटची ही अध्ययनाची व्याख्या, दोन्ही व्याख्या महत्वाच्या आहेतच. चला, प्रश्न क्रमांक 2 पुढच्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बालकाच्या अध्ययनातील प्रगतीचा आलेख म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय आहे मूल्यमापन, अध्ययन उपपत्ती, अध्ययन वक्र, पठारावस्था. तर याचं उत्तर आहे अध्ययन वक्र. अध्ययन वक्र. मूल्यमापन ही मोठी संकल्पना आहे. अध्ययन उपपत्ती ही तर वेगळीच संकल्पना आहे, त्याचा काय विशेष नाही. पठारावस्था हा अध्ययन वक्राचा एक भाग आहे. आणि उत्तर आलं आपलं अध्ययन वक्र. विद्यार्थ्यानं अध्ययनासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेलं यश म्हणजे झालेली प्रगती यांचा जो आलेख असतो तो आलेख म्हणजेच अध्ययन वक्र आहे. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं. त्यानंतर 3रा क्रमांकाचा प्रश्न, योग्य जोडी ओळखा.
जोड्या दिलेल्या त्यातली योग्य कोणती हे ओळखायची. एडवर्ड थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद उपपत्ती. हे सुद्धा पेपर 1 पेपर 2 सर्व प्रकारच्या सर्व आतापर्यंत झालेल्या TET नाही अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची तुमची तयारी असायलाच पाहिजे. कोणी कोणती उपपत्ती मांडली तोंडपाठ असायला पाहिजे. मग एडवर्ड थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली, बरोबर आहे. आसुबेल म्हणजे डेव्हिड आसुबेल यांनी अभिजात अभिसंधान दिले, नाही, चुकीचं आहे. आसुबेल यांचे चुकीचं आहे. पॅवलॉव इव्हान पेट्रोविच पॅवलॉव रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ यांनी अध्ययन अनुदेशन, नाही, चुकलं. म्हणजे आसुबेलचे अध्ययन अनुदेशन आहे, पॅवलॉवचे अभिजात अभिसंधान आहे. दोन्ही जोड्या चुकीच्या. चौथी बघूया. स्किनरची सामाजिक निरीक्षणात्मक, ही सुद्धा चुकीचे. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. याचाच अर्थ योग्य जोडी ओळखामध्ये आपलं उत्तर आहे पहिलंच एडवर्ड थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ओके, याच्यानंतर पुढे जाऊया आपण. खालीलपैकी योग्य विधाने किंवा योग्य विधान निवडा किंवा ओळखा अशा प्रकारचं. मग 4 विधानं दिलेत, त्यातल्या कोणतं विधान किंवा कोणतं विधान बरोबर आहेत आपल्याला पाहायचं. एडवर्ड थॉर्नडाईक हा रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, थॉर्नडाईकने ॲनिमल इंटेलिजन्स हे पुस्तक लिहिले. तिसरं वाक्य, थॉर्नडाईकने अध्ययनाचे 3 नियम सांगितले आहेत. आणि चौथं वाक्य, थॉर्नडाईकच्या उपपत्तीला निर्बुद्ध पद्धत असेही म्हणतात. आपण जर पाहिलं, पहिलं वाक्य एडवर्ड थॉर्नडाईक हा रशियाचा नाही अमेरिकेचा आहे. पहिलं वाक्य चुकीचं आहे. चला, पहिला पर्याय तर संपला. म्हणजे पर्याय तर इकडे आहेत, मात्र पहिलं विधान आपल्याला विचारात घ्यायचं नाही, ते चुकीचं आपल्याला योग्य निवडायचं. थॉर्नडाईकने ॲनिमल इंटेलिजन्स हे पुस्तक लिहिले, हे बरोबर आहे. आणि त्याच पुस्तकामध्ये त्यानं त्याची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, चुका व शिका ही उपपत्ती मांडली, ज्या उपपत्तीमध्ये त्याने मांजरावरती प्रयोग केला. ओके, थॉर्नडाईकने अध्ययनाचे 3 नियम सांगितलेले, तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. हे सुद्धा तिसरं वाक्य बरोबर आहे. आणि चौथा आहे, थॉर्नडाईकच्या उपपत्तीला निर्बुद्ध पद्धत असे म्हणतात. तर टीकाकारांनी या पद्धतीला निर्बुद्ध पद्धत, यादृच्छिक पद्धत, योगायोग पद्धत असं म्हटलंय. म्हणजे नंतरचे 3 वाक्य बरोबर आहे. हे निर्बुद्ध पद्धत का म्हटलंय? मांजराला जेव्हा एका बॉक्समध्ये कूटपेटिकेमध्ये कोंडलं असतं आणि त्याला बाहेर जाऊन त्याचं अन्न मिळवायचं असतं, अन्न खायचं असतं, अशा वेळेस ते मांजर इकडं तिकडं उड्या मारता मारता योगानं त्या बटनावरती कळवरती पाय पडतो आणि मग त्या कूटपेटिकेचा दरवाजा उघडतो. आणि अशा रीतीनं कसल्याही बुद्धीचा वापर न करता मांजराचा मार्ग मोकळा होतो, तो दरवाजा उघडतो. म्हणून याला निर्बुद्ध पद्धत, योगायोग पद्धत, यादृच्छिक पद्धत असंही म्हटलं गेले. म्हणजे 3 वाक्य बरोबर आहे. ब, क, ड आणि पर्याय आहे चौथ्या क्रमांकाचा ब, क, ड हा हे आपलं उत्तर आहे. ओके, याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यातील संबंध आनंददायी असेल तर त्यांच्यातील सहसंबंध वाढून अध्ययन होते, हे टिंबटिंबामध्ये सांगितले आहे. तयारीचा नियम, सज्जतेचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम. खरं तर अध्ययनाचे 3च नियम आहेत. तयारीचा नियम आणि सज्जतेचा नियम एकच आहे, शब्द वेगळे आहेत, अर्थ एकच आहे. तो एकच नियम की माणसानं कुठल्याही गोष्टीच्या अध्ययनाची तयारी, मानसिक आणि शारीरिक जर त्याची तयारी असेल तर त्याचं अध्ययन चांगलं होतं, असं सांगणारा पहिला नियम इथं बसत नाही. दुसरा, त्याच्यानंतर सरावाचा नियम, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानं माणसाचं अध्ययन चांगलं होतं, एखादा आशय घटक दृढ होतं, हे सरावानं सांगितलंय. म्हणजे याही नियमामध्ये हा भाग बसत नाही. त्याच्यानंतर राहिला उत्तर परिणामाचा नियम. परिणामाचा नियम इथं सांगतो परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यातील संबंध जर आनंददायी असेल तर त्यांच्यातला संबंध दृढ होतो आणि चांगल्या पद्धतीचं अध्ययन होतं असं. मग याच्यासाठी आपण उदाहरणं पाहिली होते. मानसशास्त्र हा भाग असा आहे की कन्सेप्ट क्लिअर झाली तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येतात. आणि कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला समजतील असे, आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील असे उदाहरणं नेहमीच पाहतो. आणि त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांची कन्सेप्ट अतिशय चांगल्या पद्धतीची क्लिअर असते, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलाय. मग अशा वेळेस आपण उदाहरण पाहिलं होतं या परिणामाच्या नियमाचं. शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना त्यांनी वर्गातल्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला. त्यांनी विचारलेला प्रश्न म्हणजेच परिस्थिती निर्माण केली.
आणि त्या परिस्थितीला त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलेलं आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणजे प्रतिक्रिया दिली, परिस्थिती आणि प्रतिक्रिया. उत्तर भलेही त्यांनी बरोबर देऊ नाही तर चुकीचं देऊ, परंतु त्या शिक्षकाने म्हणले वा छान प्रयत्न केला, पुढच्या वेळेस याच्यापेक्षा चांगला प्रयत्न करायचा, हुशार मुलगा आहे, असं जेव्हा ते शिक्षक त्या विद्यार्थ्याला म्हणतात तेव्हा त्याला आनंद होतो. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्या त्या सहसंबंधामुळे जेव्हा आनंद निर्माण होतो तर त्यांच्यातला सहसंबंध वाढतो. म्हणजे काय होतं तर तो विद्यार्थी पुन्हा पुन्हा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, सहसंबंध वाढतो आणि त्यातच काय होतं अध्ययन होतं. अशा रीतीचा हा परिणामाचा नियम 4थ्या क्रमांकाचा पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. या प्रकारच्या नियमांवर अनेक उपयोजनात्मक प्रश्न येतील, आकलनावर प्रश्न येतील आणि ज्ञानावर आधारित सुद्धा येतील. कसेही आले तरी तुम्हाला ते सोडवता आलेच पाहिजे, ओळखता आले पाहिजे. पुढच्या क्रमांकाचा खालीलपैकी टिंबटिंबचा समावेश अध्ययन वक्रामध्ये होत नाही. खालीलपैकी टिंबटिंबचा समावेश अध्ययन वक्रामध्ये होत नाही असं आहे. अध्ययन वक्र आहे, त्या अध्ययन वक्राचे टप्पे आहेत. पहिला टप्पा असतो मंद प्रगतीचा काळ, त्याच्यानंतर दुसरा असतो जलद प्रगतीचा काळ, त्याच्यानंतर पठारावस्था, पठारावस्थेनंतर पुन्हा जलद प्रगतीचा काळ, त्याच्यानंतर शारीरिक परिसीमा किंवा त्याच्यानंतर पुढं अंतिम शारीरिक व मानसिक परिसीमा. अशा रीतीनं हे अध्ययन वक्राचे वेगळे वेगळे टप्पे आहेत. एखादा टप्पा त्यातला कमी असू शकतो, एखादा टप्पा जास्त असू शकतो, हे आपण अध्ययन वक्रामध्ये शिकलो. मग यामध्ये पठारावस्था असते, प्रगतीचा काळ असतोय, शारीरिक परिसीमा असते, मात्र जोखमीचा काळ हा टप्पा त्याच्यात नसतोय. म्हणजे आपलं उत्तर आहे जोखमीचा काळ. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आला. ओके. याच्यानंतर 7व्या क्रमांकाला पाहूया आपण, चुकीची जोडी ओळखा. चला प्रश्न काय, चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. पर्याय थॉर्नडाईक मांजर. थॉर्नडाईकने मांजरावर प्रयोग केला होता, बरोबर आहे, पण आपल्याला चुकीची ओळखायची, ही बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर हे नाही. पॅव्लोवने कुत्र्यावर प्रयोग केला होता, हेही बरोबर आहे, म्हणजे जोडी बरोबर आहे, आपल्याला चुकीची ओळखायची. स्किनरने कबुतरावर प्रयोग केला होता, हेही जोडी बरोबर आहे, पण आपल्याला चुकीची ओळखायची, म्हणजे तीनही जोड्या अचूक आहेत, आपल्याला चुकीची ओळखायची. याच्यासाठी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. वरील पैकी नाही, वरील पैकी एकही चुकीची जोडी नाही, अशा प्रकारचा प्रश्न. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे वरील पैकी एकही नाही असा प्रश्न विचारला जातो तेव्हा गोळ्या मारणारे वरील पैकी नाही असं लिहित नाही. कुठला तरी एक पर्याय लिहायची सवय, एक मानसिकता, एक सायकोलॉजी. आणि परीक्षक सध्या अलीकडं एक ट्रेंड असा आलाय की मुद्दामहून अशा प्रकारचे प्रश्न टाकतात. म्हणून व्यवस्थित वाचा आणि अचूक उत्तर शोधा. 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, संपूर्ण चौरस पाहणे. संपूर्ण चौरस पाहणे हे टिंबटिंबाचे वैशिष्ट्य आहे. तर समग्रता, समष्टीवाद म्हणजे संपूर्ण चौरस पाहणे हे गेस्टाल्ट संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. गेस्टाल्ट, मग पर्यायामध्ये काय हे बघूया. सामाजिक निरीक्षणात्मक, ज्ञानात्मक, प्रयत्नप्रमाद, मर्मदृष्टी. तर गेस्टाल्ट संप्रदायावर आधारित ज्ञानात्मक उपपत्तीची अतिशय महत्वाची उपपत्ती आहे मर्मदृष्टीमूलक, म्हणजे आपलं उत्तर आहे मर्मदृष्टीमूलक. समग्रतेला, संपूर्णतेला महत्व देणारी ही उपपत्ती आहे. ही अत्यंत महत्वाची कोहलर, कोपका, वर्धायमर यांची ही उपपत्ती. ओके. याच्यानंतर पाहूया 9व्या क्रमांकाचा प्रश्न, क्षेत्रीय उपपत्तीचा जनक टिंबटिंबला म्हणतं. हा प्रश्न एकदम सोपा आहे, ज्ञानावर आधारित असणारा प्रश्न आहे. मात्र सीईटीला आणि टीईटीला दोन्ही प्रकारच्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये हा प्रश्न अनेकदा येऊन गेलेला आहे. म्हणून याचे रिव्हिजन व्हावे, तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसावं, म्हणून हा प्रश्न मी घेतलेला आहे. आणि याचं उत्तर आहे कुर्ट लेव्हिन. कुर्ट लेव्हिन यानं मांडलेली ही उपपत्ती. तर अशा रीतीनं ह्या सगळ्यांच्या उपपत्ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे, चारही लोकांच्या. अल्बर्ट बांदुराची कोणती आहे, डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांची कोणती आहे, जीन पियाजे यांची कोणती आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. आता कुर्ट लेव्हिनची क्षेत्रीय उपपत्ती आपण पाहिली. जाऊया पुढे. 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, टिंबटिंब म्हणजे विकासशील बदल असे गेट्सचे म्हणणे आहे.
झालं. मगाशीच आपण पाहिलं गॅरेट आणि गेट्स. गॅरेटची अध्ययनाची व्याख्या विचारली जाते आणि गेट्सची शिक्षणाची. गेट्सची शिक्षणाची व्याख्या काय असाही प्रश्न येईल. खालीलपैकी टिंबटिंब शिक्षणाची व्याख्या गेट्सनी मांडलेली आहे. तर व्याख्या काय? शिक्षण म्हणजे विकासशील बदल होय. शिक्षण म्हणजे विकासशील बदल होय. इथं उलटा प्रश्न मी तयार केला होता. अशाही प्रश्नाची तयारी असायला पाहिजे. टिंबटिंब म्हणजे विकासशील बदल असे गेट्सचे म्हणणे. मग शिक्षण का अध्ययन का अध्यापन का ज्ञानात्मक अध्ययन? तर शिक्षण. ओके. याच्यानंतर 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ज्ञान ग्रहणात आपण टिंबटिंब टक्के ज्ञान डोळ्यांनी ग्रहण करतो. आपण पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करत असतो. मग डोळ्याच्या माध्यमातून किती टक्के, कानाच्या माध्यमातून किती टक्के, नाकाच्या माध्यमातून किती टक्के, त्वचेच्या माध्यमातून किती टक्के, जिभेच्या माध्यमातून किती टक्के? पाहूया. अगोदर आपण ज्ञान ग्रहणात आपण किती टक्के ज्ञान ग्रहण करतो? 11%, 85%, 83%, 73%. याचं काय उत्तर आहे? याचं उत्तर तुम्हाला सांगतो की हे सगळं तुमच्या डोक्यात फिट असायला पाहिजे. डोळ्याने आपण 83% ज्ञान ग्रहण करतो. कानाने आपण 11% ज्ञान ग्रहण करतो. नाकाने आपण 3.5% ज्ञान ग्रहण करतो. त्वचा म्हणजे स्पर्श ज्ञान, यानं आपण 1.5% ज्ञान ग्रहण करतो. आणि जीभ, या जिभेने आपण 1% ज्ञान ग्रहण करतो. 1%. अशा रीतीनं आपण 100% ज्ञान ग्रहण करत असतो. मग आपल्याला विचारलं डोळ्यानं किती? तर डोळ्यानं हा पर्याय क्रमांक 83. तिसरा पर्याय क्रमांक आहे. 83% ज्ञान आपण डोळ्याने ग्रहण करत असतो. कधी कधी असंही विचारलं जाईल डोळ्यानं आणि कानानं मिळून आपण किती टक्के ज्ञान ग्रहण करतो? डोळ्यानं 83%, कानानं 11%, म्हणजे एकूण 94% डोळे आणि कानानं ज्ञान ग्रहण करत असतो. म्हणून अभ्यास करत असताना, लेक्चर ऐकत असताना, ऑफलाईन असो ऑनलाईन असो, जी गोष्ट आपण पाहतो तीच ऐकली की आपल्या चांगल्या स्मरणात राहतं. स्वामी विवेकानंद याच फोकसच्या एकाग्रतेच्या जोरावर एक पाठी होते आणि आपल्याला सुद्धा तसंच बनायचं. म्हणून फोकस, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता फार महत्वाची आहे. चला याच्यानंतर जाऊया पुढे. आपण हे उत्तर पाहिलं. 12व्या प्रश्न क्रमांक साहचर्यवादी उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्ती टिंबटिंब या मानसशास्त्रीय विचार प्रणालीवर आधारित आहे. तर साहचर्यवादी उपपत्ती टिंबटिंब या मानसशास्त्रीय विचार प्रणालीवर आधारित आहे. रचनावाद, कार्यवाद, वर्तनवाद, हेतुवाद. तर मानसशास्त्राचे जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांचे हे नाव आहेत. या संप्रदायांना मांडणारी लोक आहेत, हे संप्रदाय मांडणारी लोक आहेत आणि मग त्यांनी त्या आधारावर त्यांना जो संप्रदाय पडतो ते ज्या संप्रदायाचे भाग आहेत, ते ज्या संप्रदायाची विचारसरणी पुरस्कृत करतात त्यावर आधारित त्यांनी त्यांच्या उपपत्ती मांडल्या. मग सर्वात अगोदर जे आपण साहचर्यवादी उपपत्ती पाहिली, ज्यामध्ये थॉर्नडाईकची उपपत्ती असेल, पॅव्लोवची उपपत्ती असेल, स्किनरची उपपत्ती असेल, ही आहे वर्तनवादावर आधारित. म्हणजे आपलं उत्तर आहे वर्तनवाद. पर्याय क्रमांक 3. चला 13व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया. आता 13व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सांगत असताना आणि उत्तर सांगत असताना महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी एक नवीन संधी तुम्हाला देतोय. 8 ते 10 दिवस आपल्या परीक्षेसाठी राहिलेत. 8 ते 10 दिवसामध्ये आता आपल्याला तयारी करायची. बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या परफेक्ट तयारीसाठी तुमचा अभ्यास झालाय आणि आता तुम्हाला हा अभ्यास झालाय का नाही, उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत की नाही, ज्ञानावर आधारित येत आहेत की नाही, आकलनावर आधारित येत आहेत की नाही, यासाठी तुम्ही टेस्ट सोडवणं फार महत्वाचं. आणि आता आपल्या या टेस्ट जॉईन करण्यासाठी तुम्ही म्हणाल आता एवढी फी आणि एवढा वेळ आहे का? तर तुम्हाला हा बाल मानसशास्त्राचा कोर्स सर्वांना त्याचा फायदा घेता यावा आणि सर्वच्या सर्व बाल मानसशास्त्रामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवावेत, यासाठी मी हा बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा कोर्स आणि त्यावर होणाऱ्या सर्व टॉपिक टेस्ट या तुम्हा सर्वांसाठी अगदी नाममात्र म्हणजे फक्त 200 रुपये किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहे. म्हणजे काहीच किंमत नाही, फ्री दिल्यासारखाच आहे 200 रुपये. मग तुम्ही काय करायचं,
फोन करायची गरज नाही, कॉल डायरेक्ट माझा नंबर मी तुम्हाला देतोय. हा माझा नंबर अगोदर नोट डाऊन करून घ्या. 94 20 75 22 45 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती डायरेक्ट फोन पे किंवा गुगल पेने 200 रुपये ट्रान्सफर करायचे. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर मला व्हॉट्सअपला पाठवायचा आणि त्याच वेळेस लगेच तुम्हाला या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या कोर्सला ऍड करून घेतलं जाईल. जर तुम्हाला वेळ असेल तर पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या टॉपिकच्या लेक्चर पर्यंत सर्व टॉपिक तुम्हाला शिकता येतील आणि प्रत्येक टॉपिकवरच्या या टॉपिक टेस्ट तुम्हाला सोडवता येतील आणि अशा प्रकारे या टॉपिक टेस्टचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला पाहता येईल व्हिडिओच्या रूपाने. यूट्यूबवरती हे शेवटचं दुसऱ्या टॉपिकवरचं विश्लेषण असेल, इथून पुढे यूट्यूबवर येणार नाही, आपल्या कोर्समध्ये येणार आहे. आणि मग याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने हा कोर्स जॉईन करा. फक्त 200 रुपयाला. याच्यामध्ये 10 टॉपिक आहेत. एका टॉपिकवर 30 प्रश्नाचा हिशोब केला तर 300 प्रश्न कमीत कमी होणार आहेत. आणि मग 300 प्रश्नांपैकी फक्त 30 प्रश्न येणार नाहीत का? 100% येणार. 300 पैकी 30 प्रश्न जेव्हा येणार आहेत तेव्हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडणारच. आणि म्हणून याचा फायदा घ्या आणि सर्वांनी हा कोर्स जॉईन करा. जेव्हा तुम्ही पेमेंट करून गुगल पे फोन पेला या नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवणार आहात त्यावेळेस जर तुम्ही आपलं मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर प्ले स्टोअरवर अशा प्रकारचा लोगो असणारं मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला ते प्ले स्टोअरवर डाउनलोड करायला अवघड झाले, अडचण आली तर स्क्रीनशॉट पाठवत असताना ॲपची लिंक पाठवा असाही मेसेज टाका. तुम्हाला लगेच लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवरून तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स जॉईन करा. ठीक आहे. पाहूया आपण 13व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर. एखादी कथा शिकविताना मर्मदृष्टीमूलक उपपत्तीनुसार ती कशी शिकवाल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक उपपत्तीचा एक भाग आहे. ज्या मर्मदृष्टीमूलक उपपत्तीचा गेस्टाल्ट संप्रदाय हा पाया आहे. वर्दायमरने जर्मनीच्या संशोधक आहे वर्दायमर यांनी मांडलाय. आणि त्याचा अर्थच होतो चौरस अभ्यास करणे, सर्वांगीण अभ्यास करणे, संपूर्ण अभ्यास करणे अशा रीत. म्हणजे ते तुकड्या तुकड्याच्या अभ्यासाला विरोध करतायत, सर्वांगीण अभ्यासाला महत्व देतात. मग ती कशी शिकवायची कथा त्यांच्या पद्धतीनं? प्रथम विद्यार्थ्यांना वाचायला सांगू पहिला पर्याय, संपूर्ण कथेचा सारांश सांगू दुसरा पर्याय, कठीण शब्दाचा अर्थ सांगू तिसरा, मूर्ताकडून अमूर्ताकडे विद्यार्थ्यांना नेऊ. ओके, अशा प्रकारचे 4 पर्याय. अध्ययन अध्यापनामध्ये हे 4ही पद्धतीच्या माध्यमातून शिकवलं जाऊ शकतं. मात्र आपल्याला मर्मदृष्टीमूलक उपपत्तीनुसार सांगायचंय आणि त्यांच्यासाठी मग संपूर्ण समग्र समष्टी याला महत्व आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. संपूर्ण कथेचा सारांश सांगा. अगोदर संपूर्ण कथा आणि मग त्याचे काय कठीण शब्द सांगायचे, त्याचं काय विश्लेषण सांगायचं तो नंतरचा भाग आहे. अशा रीतीने 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे. पाहूया 14व्या प्रश्न. जेरम ब्रुनर यांनी टिंब प्रतिमान विकसित केले. जेरम ब्रुनर अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये जेरम ब्रुनरची आपल्याला उपपत्ती आहे आणि त्या उपपत्तीमध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचं प्रतिमान सांगितलंय? पहिला पर्याय अग्रज संघटक, दुसरा आहे पृच्छा, तिसरा आहे संकल्पना प्राप्ती आणि चौथा वर्तन परिवर्तन. आपण अध्ययन प्रतिमान शिकलोत. 24 अध्ययन प्रतिमानांचे 4 भाग केलेत. त्या 4 भागांपैकी एक भाग आहे वर्तन परिवर्तन. म्हणजे एका भागाचं नाव आहे त्याच्यात अनेक प्रतिमान आहे. म्हणजे वर्तन परिवर्तन हा तो पर्याय नाहीच. त्याच्यानंतर पहिला अग्रज संघटक डेव्हिड आसुबेल यांनी अध्ययन अनुदेशन उपपत्ती मांडली आणि या उपपत्तीमध्ये त्यांनी त्यांचे अग्रज संघटक उपपत्ती मांडली, अग्रज संघटक प्रतिमान मांडलं झाला. म्हणजे पहिला पर्याय चौथा पर्याय तर आपला कटच झाला. याच्यानंतर नुसता पृच्छा नाव आहे. खरं तर पृच्छा प्रतिमान हे वेगळं आहे. रिचर्ड सचमन यांनी पृच्छा प्रतिमान मांडले 2010च्या D.Edच्या CETला हा प्रश्न आला होता. दुसराही पर्याय गेला, राहिला संकल्पना प्राप्ती प्रतिमान. तर जेरोम ब्रुनर यांनी संकल्पना प्राप्ती प्रतिमान मांडलेला हा प्रश्न सुद्धा TETला येऊन गेलाय आणि पुढे सुद्धा येण्याची शक्यता आहे.
चला उत्तर सापडलं आपल्याला. संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेरोम ब्रुनर यांनी मांडलंय. याच्यानंतर 15व्या क्रमांकाला प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता म्हणजे मांडणारा कोण, जरक कोण. 4 पर्याय. लेविन म्हणजे कुर्ट लेविन, डॉक्टर ब्लूम, डॉक्टर बेंजामिन ब्लूम म्हणजेच डॉक्टर ब्लूम आहेत, डेव्हिड आसुबेल आणि बांदोरा म्हणजे अल्बर्ट बांदोरा. तर कुर्ट लेविन याची क्षेत्रीय उपपत्ती किंवा ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती, डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती, डेव्हिड आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे. याचाच अर्थ आपल्याला तर उत्तर सापडले, डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती. ओके. 16व्या क्रमांकाचा प्रश्न, योग्य जोडी ओळखा. बर, जोड्या दिलेल्या आहेत, त्या जोड्यापैकी योग्य ओळखायची. समाकलित मूल्यमापन, त्याची जोडी आहे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर. दुसरा आहे वैकशित मूल्यमापन, अभ्यासक्रम हाताळत असताना. तिसरा आहे निकष संदर्भ मूल्यमापन, विद्यार्थ्याने कितपत प्रगती केली आहे. आणि चौथा वरील सर्व. आता तुम्हाला याचे अर्थ नीट सांगतो आणि मग उत्तर आपण शोधा. समाकलित अभ्यासक्रम याची जोडी दिली अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर. म्हणजेच काय पा, एखादा घटक शिकवायचा पूर्ण झाल्यानंतर, एखादा घटक पूर्ण झाल्यानंतर म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन जर केलं तर ते समाकलित मूल्यमापन असतं. ही पहिली जोडी बरोबर आहे. याच्यानंतर दुसरी वैकशित मूल्यमापन, त्याची जोडी दिली अभ्यासक्रम हाताळत असताना, म्हणजे शिकवत असताना, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना आपण ज्या प्रकारचं मूल्यमापन करत असतो त्याला म्हणतात वैकसिक मूल्यमापन, म्हणजे दुसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. आता तिसरी पाहू, निकष संदर्भ मूल्यमापन. बऱ्याच जणांना हा शब्द कळायचा नाही. तर विद्यार्थ्यानं किती ज्ञान संपादित केलं, किती कौशल्य संपादित केलेलं आहे, म्हणजेच त्यानं कितपत प्रगती साधली आहे हे पाहण्याचं काम मूल्यमापनाच्या ज्या प्रकारामध्ये केलं जातं त्याला निकष संदर्भ मूल्यमापन किंवा निकष संदर्भीय मूल्यमापन असं म्हणतात. म्हणजे तिसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. याचाच अर्थ आपलं उत्तर आहे वरील सर्व. चला योग्य जोडी ओळखा. या तीनही जोड्या बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे वरील सर्व. चला त्याच्यानंतर पाहूया आपण 17व्या क्रमांकाचा प्रश्न. 17व्या क्रमांकाचा प्रश्न, टिंबटिंबने जुन्या माहितीतील काही भाग वगळून नवीन माहिती त्यात समाविष्ट करणे असे ज्ञानाचे रूपांतर सांगितले. तर कुणीतरी आपल्या अध्ययन उपपत्तीमध्ये जुन्या ज्ञानामधील अनावश्यक भाग वगळून नवा आवश्यक भाग समाविष्ट करणे याला अध्ययन म्हटलंय. असं कोण म्हटलंय? तर पर्यायामध्ये जेरोम ब्रुनर आहे, अल्बर्ट बांदोरा आहे, थॉर्नडाईक आहे, आसुबेल आहे. तर हे म्हटलंय जेरोम ब्रुनरनं. जेरोम ब्रुनरने अशा प्रकारे अध्ययनाची व्याख्या सांगितलेली आहे. चला याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचा प्रश्न, कोहलर हा टिंबटिंब देशाचा मानसशास्त्रज्ञ आहे. कोहलर जो गेस्टल्ट संप्रदायाचा सहकार्य, वर्धायमरचा सहकार्य, आणि मग तो कुठला आहे तर जर्मनी या देशाचा आहे, जर्मनीच. ठीक आहे. याच्यानंतर 19वा प्रश्न, कोहलरने टिंबटिंब नावाच्या टिंबटिंबावर प्रयोग केले. कोहलरने टिंबटिंब नावाच्या, सरदार नावाच्या नाही, सुलतान नावाच्या बरोबर आहे, माकडावर प्रयोग केले. हेच दुसरा पर्याय बरोबर दिसतोय, पण आपण तिसरा बघूया. सुलतान इथं बी बरोबर आहे, चिंपाजी नाही, तिसरा पर्याय बरोबर आहे. काय, कोहलरने सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग केलेले आहे, चिंपाजी जातीच्या माकडावर प्रयोग केलेला आहे. प्रश्न कसा येतोय आणि त्यामध्ये दिलेल्या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर कोणतं, यासाठी 4ही पर्याय व्यवस्थित समजून घेऊन मग उत्तर द्यायचं. चला 20व्या क्रमांकाचा प्रश्न, टिंबटिंबानुसार शास्त्रात प्रथम शरीरासंबंधी सामान्य माहिती सांगून मग शरीराचे अवयव, संस्था व कार्य शिकवावे. तर याच्यावरून काय लक्षात येतं की शरीर शिकवायचं, शरीराची पाठ शिकवायची. बर, तर हे शिकवत असताना अगोदर संपूर्ण शरीर घ्यायचे, नंतर मग शरीराचे भाग शिकवायचे, शरीराच्या वेगळ्या वेगळ्या रचना शिकवायचे. याचाच अर्थ काय, संपूर्णतेकडून भागाकडे, पूर्णांशाकडून भागाकडे, अशा प्रकारची इथं शिक्षणाची अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया मग ही मर्मदृष्टीमूलक उपपत्तीमध्येच आहे. इथं पर्याय 3.
मर्मदृष्टीमूलक उपपत्तीमध्ये अगोदर पूर्णांश आणि मग अशी पाहिले संपूर्ण कथेचा सारांश अंग आहे. इथंही तसंच अगोदर संपूर्ण प्रथम शरीर आणि मग त्याचे एक एक भाग शिकवायचे, विघटन करायचं, विश्लेषण करायचं. हे नंतर उत्तर आहे आपलं मर्मदृष्टीमूलक. पर्याय क्रमांक 3. 21वा प्रश्न. अननस, आई, कमळ, गणपती, नळ ही चित्रे अ, आ, क, ग आणि न ही अक्षरे शिकवताना दाखवणे प्रसिद्ध आहे. आजही आपण अरे अननसाचा, बरे बदकाचा, सरे सस्याचा, न रे ज्ञानेश्वराचा अशा प्रकारे अशा अक्षर शब्दांचा वापर करून अक्षर शिकत असतो. किंबहुना सुरुवातीला चित्र पाहतो, ओरिजिनल वस्तू पाहतो आणि त्यावरून शिकत असतो. बर, पुढं काय? नंतर चित्रे काढून टाकून केवळ शब्दांच्या मदतीने त्यांचा भावार्थ समजतो. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन अध्ययन प्रक्रियेमध्ये हे चालतं. आणि हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे हे विचारले. अभिजात अभिसंधान, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन, अनुदेशन, श्रेणीबद्ध अध्ययन. तर याचं उत्तर अभिजात अभिसंधान आहे, जे तुम्हाला इव्हान पेट्रोविच पॅवलॉव या रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे. अभिजात अभिसंधान याचं उत्तर आहे. ओके. याच्यानंतर 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एखाद्या प्रतिक्रियात नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे म्हणजेच टिंबटिंब होय. अभिसंधान, अनुदेशन, समर्पकता, पर्याप्तता. तर याचं उत्तर आहे अभिसंधान. अभिजात अभिसंधान या उपपत्तीमध्ये अशा प्रकारची आपण रचना पाहिली. यामध्ये इव्हान पेट्रोविच पॅवलॉव याने कुत्र्यावर प्रयोग केला. नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो हे साहजिकच. म्हणजे काय? अन्न दाखवल्यानंतर त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ सुटायची हे पाहिलं. अन्न नैसर्गिक चेतक, लाळ सुटणं नैसर्गिक प्रतिसाद. मात्र प्रयोगामध्ये या इव्हान पेट्रोविच पॅवलॉवनं नैसर्गिक चेतकाबरोबर अन्नाबरोबर घंटेचा वापर केला. आणि एक काळ असा आला की घंटा वाजवली तरी त्या कुत्र्याच्या तोंडाला तितकीच लाळ सुटायची जितकी अन्न दाखवल्यावर सुटत होती. तर कृत्रिम चेतक घंटा आहे, त्याला तशाच प्रकारचा नैसर्गिक प्रतिसाद त्याने मिळवून दिला. याला म्हणतात अभिसंधान. म्हणूनच त्याच्या उपपत्तीचं नाव आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. झाला 22वा प्रश्न पाहिला. 23वा प्रश्न. खालीलपैकी अध्ययनाच्या परिणामांच्या नियमाचे टिंबटिंब हे उदाहरण आहे. खालीलपैकी अध्ययनाच्या परिणामांच्या नियमाचे टिंबटिंब म्हणजे अध्ययनाचे नियम आहेत. अध्ययनाचे थॉर्नडाईकने सांगितलेले 3 नियम आहेत. सज्जतेचा म्हणजे तयारीचा नियम, त्यानंतर सरावाचा नियम आणि शेवटी आहे परिणामाचा नियम. तर यांनी सांगितलंय की खालीलपैकी कोणतं परिणामाच्या नियमाचं उदाहरण आहे असं आपल्याला ओळखायचं. मग पहिला आहे सायकल चालवण्यास शिकणाऱ्या मुलाचे बोट ब्रेकमध्ये अडकले, त्याला वेदना झाली. दुसरा आहे विद्यार्थी पाढे म्हणता स्पेलिंग पाठ करतात. तिसरा आहे विषय विवेचनापूर्वी प्रस्तावना करणे. आणि चौथा आहे वरील सर्व. आता आपण उलट बघूया कुठलं वाक्य बरोबर आहे. विषय विवेचनापूर्वी प्रस्तावना करणे म्हणजेच काय? विद्यार्थ्यांची शिकण्यासाठी तयारी करून आणणे हा तयारीचा नियम आहे, सज्जतेचा नियम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर नाही. विद्यार्थी पाढे म्हणता स्पेलिंग पाठ करतात. विद्यार्थी सराव करतायत, पुनरावृत्ती पुनर्रचना वारंवार म्हणतायत आणि मग पाढे पाठ करतायत. हा झाला सरावाचा नियम म्हणजे परिणामाचा नियमाचा तेही उदाहरण आहे. आता पाहूया. सायकल चालवण्यास शिकणाऱ्या मुलाचे बोट ब्रेकमध्ये अडकले, त्याला वेदना झाली. सायकल चालवतोय, परिस्थिती निर्माण झाली आणि सायकल चालवता चालवता ब्रेकमध्ये बोट अडकला, वेदना झाली. तो परत सायकलला हात लावायचा नाही. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये दुःख निर्माण झालंय तर त्यांच्यातला सहसंबंध कमी होतो आणि अध्ययन होत नाही. जर त्याला वेदना झाली नसती, जर त्याचं बोट ब्रेकमध्ये अडकलं नसतं, जर तो सायकलवरून पडला नसता तर त्याला आनंद झाला असता आणि मग अध्ययन चांगलं झालं असतं. त्याला सायकल पुन्हा खेळायला, चालवायला, शिकायला वाटलं असतं, शिकावं असं वाटलं असतं. म्हणजे चांगल्या पद्धतीचं अध्ययन झालं असतं. याचाच अर्थ आपलं उत्तर आहे पहिला क्रमांक, पर्याय 1. सायकल चालवण्यास शिकणाऱ्या मुलाचे बोट ब्रेकमध्ये अडकले आणि त्याला वेदना झाली, हे उत्तर.
ओके, 24वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी साहचर्यवादी उपपत्ती कोणाची नाही? खालीलपैकी साहचर्यवादी उपपत्ती जी वर्तनवादावर आधारित आहे आपण पाहिल्या तर वॉटसनची, खरं तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये परंतु त्याची उपपत्ती साहचर्यवादी उपपत्ती आहे. गुथ्रीची ही पण आहे, पॅव्लव, ब्रुनर, तर या पहिल्या तिघांची साहचर्यवादी उपपत्ती. मात्र जेरोम ब्रुनरची उपपत्ती साहचर्यवादी उपपत्ती नाहीये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. असाही प्रश्न या अगोदरच्या टीईटीला येऊन गेलाय की कोणती उपपत्ती साहचर्यवादी आहे, कोणती ज्ञानात्मक आहे आणि कोणती आधुनिक आहे, हे तीनही वर्गीकरण लक्षात ठेवायचं. 25वा प्रश्न, खालीलपैकी पठारावस्थेचे योग्य कारण कोणते नाही? पठारावस्थेवरती सुद्धा नेहमी प्रश्न येऊन गेलेले आणि म्हणून पठारावस्था नीट समजून घ्यायची. मग शून्य प्रगतीचा काळ असंही पठारावस्थेला म्हणतात, प्रगती थांबण्याचा काळ असंही पठारावस्थेला म्हणतात. तर पठारावस्थेचं कारण कोणतं नाहीये का हे विचारलंय. अगोदर पाहूया आपण. अभिरुची कमी होणे, प्रेरकाची तीव्रता कमी होणे, सखोल विषय ज्ञान, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासताना प्रगती खुंटते. तर पठारावस्थेचे कारण कोणते ते अगोदर समजून घेऊन मग कारण कोणतं नाही हे आपल्याला कळणार आहे. तर याच्यामध्ये बघा, अभिरुची कमी होणे, बरोबर आहे. तोच घटक शिकत असताना थोडी अभिरुची कमी होते, थोडी आवड कमी होते आणि म्हणजे इथं पहिला पर्याय पठारावस्थेचा आहे. पण आपल्याला नाही विचारले म्हणजे आपलं ते उत्तर नाही. प्रेरकाची तीव्रता कमी होणे, तेही बरोबर आहे. नवीन शर्ट आणला, नवं फार आकर्षण असतं, मात्र तो जरा जुना झाला की तीव्रता कमी होते, त्याची आवड कमी होते. अगदी तसंच अध्ययनामध्ये सुद्धा आहे, म्हणून दुसरा पर्याय सुद्धा पठारावस्थेचं कारण आहे. पण आपल्याला नाही विचारले म्हणून आपल्याला दुसरा पर्याय बी उत्तर नाही. सखोल विषय ज्ञान, जर सखोल विषय ज्ञान झालं तर पठारावस्था यायचा विषयच नाही, उलट जलद प्रगती व्हायला पाहिजे. म्हणजेच सखोल विषय ज्ञान होणे, असणे, करून घेणे हे पठारावस्थेचं कारण नाहीये. म्हणजे आपल्या 25व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. इथं खाली तर वेगळे परत पर्याय नाहीयेत, म्हणजे 3च 4 पैकी शोधायचे. चौथं काय, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासताना प्रगती खुंटते, हे सुद्धा पठारावस्थेचं कारण आहे. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3च आहे. झाला. 26वा प्रश्न पाहूया. 26वा प्रश्न पाहत असताना आणि त्याचं विश्लेषण करत असताना अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला देतो की जसं आपण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या टॉपिक टेस्ट सुरू केले, अगदी तसंच परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्रासाठीच्या सुद्धा टॉपिक टेस्ट सुरू केले. या टॉपिक टेस्टमध्ये 2 भाग असणार आहे. इयत्ता वाईज टॉपिक टेस्ट, 4थीवर टॉपिक टेस्ट वेगळी, 5वीवर वेगळी, 6वीवर वेगळी, 7वीवर वेगळी, 8वीवर वेगळी, आणि वेळ मिळाला तर 9वी 10वी सुद्धा घेणार, परंतु 8वी पर्यंतच्या टॉपिक टेस्ट आपल्या होणारच. यातली आपली 5वीची झाली आणि रात्री तुम्हाला आत्ता थोड्या वेळानं 4थीची टॉपिक टेस्ट म्हणजे शिवकालीन इतिहासावरची टॉपिक टेस्ट सोडवायला देणार आहे आणि दुपारी त्याचं विश्लेषण करणार आहे. त्यानंतर मग 6वीची होईल, 7वीची होईल, 8वीची होईल. याचबरोबर इतिहासामध्ये प्राचीन इतिहास वेगळा, मध्ययुगीन वेगळा, शिवकालीन वेगळा, आधुनिक इतिहास वेगळा. त्याचबरोबर समाज सुधारकांवर सेपरेट आपण टॉपिक टेस्ट घेणार आहे, दिनविशेषावर टॉपिक टेस्ट घेणार आहे, वृत्तपत्रांवर सेपरेट टॉपिक टेस्ट घेणार आहे. अशा रीतीनं आपण परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र, मग भूगोलामध्ये सुद्धा खगोलशास्त्रावर सेपरेट टॉपिक टेस्ट, महाराष्ट्राच्या भूगोलावर सेपरेट टॉपिक टेस्ट, भारताच्या भूगोलावर सेपरेट टॉपिक टेस्ट, जगाच्या भूगोलावर सेपरेट टॉपिक टेस्ट, अशा प्रकारच्या टॉपिक टेस्ट आपण सर्व विषयावर घेणार आहोत. याच्या तयारीसाठी सुद्धा तुम्हाला परिसर अभ्यासाची खरं तर फी जास्त होती, मात्र आत्ता फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला ह्या परिसर अभ्यासामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या 4 विषयांचे कोर्स जॉईन करता येतील आणि त्यांचे टॉपिक टेस्ट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन सोडवता येईल आणि अशा प्रकारचे विश्लेषणाचे व्हिडिओ ते सुद्धा तुम्हाला पाहता येतील अवघ्या 200 रुपयामध्ये. आणि ते जॉईन करण्यासाठी सुद्धा सेम तशीच प्रक्रिया आहे. फक्त सांगायचं की सर परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्राच्या टॉपिक टेस्ट आम्हाला जॉईन करायच्या आहे, त्याचाही सर्वांनी लाभ घ्या. याचबरोबर इंग्लिश ग्रामरच्या सुद्धा टॉपिक टेस्ट सुरू झाल्या.
त्याची फी जास्त आहे, मात्र तुम्हाला इथं ती टॉपिक टेस्ट आणि इंग्लिश ग्रामरचे सर्व लेक्चर सुद्धा फक्त 200 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत. आणि त्याची जॉईन करण्याची प्रोसेस सुद्धा सेम आहे. फक्त खाली मेसेज करायचा, सर इंग्लिशच्या टॉपिक टेस्ट जॉईन करायचा, टॉपिक टेस्ट. आणि बघा अजून एक गोष्ट, 21 नोव्हेंबर जरी परीक्षेची तारीख दिलेली असली तरी 21 नोव्हेंबरला परीक्षा होईल याची शाश्वती सुद्धा 100% देता येत नाही. म्हणजे जर परीक्षेची तारीख पुढे जर वाढली तर अवघ्या 200 रुपयामध्ये तुम्हाला इतक्या मोठ्या किमतीचा कोर्स 200 रुपयात मिळतोय. सर्व लेक्चर्स, अगदी इतिहासामध्ये आपले 80 पेक्षा जास्त लेक्चर्स आहेत. एवढे लेक्चर म्हणजे तुम्हाला 50 पैशाला सुद्धा एक लेक्चर पडत नाही, इतक्या स्वस्तामध्ये हा कोर्स जॉईन करण्यासाठीची तुम्हाला एक संधी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक शिक्षक बंधू आणि भगिनींनी याचा लाभ घ्यावा. आणि येणाऱ्या आगामी TT पेपर 1 असो 2 असो, आपण फक्त पात्र नाही तर 150च्या जवळ जाण्यासाठी ही एक तुम्हाला संधी आहे. चला 26वा प्रश्न, विद्यार्थी एखाद्या घटकाची मध्यवर्ती कल्पना सांगतोय, हे टिंब या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे. खरं सांगतो विद्यार्थी मित्र, तुम्हाला शासनाने बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र अशा विषयाचं नाव जर दिलं असलं तरी शैक्षणिक मूल्यमापनावर प्रश्न आले, शैक्षणिक व्यवस्थापनावर प्रश्न आले आणि ते आपण आपल्या कोर्समध्ये शिकलो आहोत. आणि अशाच प्रकारचा प्रश्न उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणावर सगळीकडे प्रश्न आलेले आहेत, येणार आहेत. आणि म्हणून हे आपल्याला समजलंच पाहिजे. ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण. ज्ञान म्हणजे काय तर विद्यार्थी समानार्थी शब्द सांगतो, त्याला समजलंय का नाही माहिती नाही, परंतु त्याने पाठ केला आणि सांगितलं, हे ज्ञानावर आधारित. आकलन आता त्याला समजलंय, विद्यार्थी स्वतःच्या भाषेत समानार्थी शब्द सांगतोय, व्याख्या सांगतोय, स्वतःच्या भाषेत सांगतोय असा शब्द प्रयोग आला तर आकलन. आकलनामध्ये फरक स्पष्ट करतो, हे सुद्धा आकलनामध्ये. आणि एवढंच नाही तर हे उत्तर सुद्धा आपलं इथं आकलनच आहे. या वरील उद्दिष्टाचं वर्गीकरण जे आहे, हे जे उद्दिष्ट उदाहरण दिलंय हे सुद्धा आकलनाचंच आहे. विद्यार्थी एखाद्या घटकाची मध्यवर्ती कल्पना सांगतो म्हणजे त्याला ती कन्सेप्ट समजल्याशिवाय तो सांगतोय का. त्याच्यानंतर मिळवलेल्या ज्ञानाचा तो उपयोग करतोय तर उपयोजन म्हणजे काय तर एखाद्या सिद्धांताच्या आधारे, एखाद्या प्रमेयाच्या आधारे उदाहरण, गणिताचे उदाहरण सोडवतोय उपयोजन. त्यानंतर मग विश्लेषण आहे. विश्लेषण म्हणजे वेगळं वेगळं करणं. त्याच्यानंतर संश्लेषण, एकत्र करणं, मूल्यमापन, हे बोधात्मक क्षेत्राचे उद्दिष्ट आहेत, हे टप्पे आहेत, हे आपण शिकलोय ऑलरेडी. 27वा प्रश्न, रमेश दिलेल्या मुद्द्यावरून गोष्ट लिहितो, हे टिंब या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे. संयोजन, मूल्यमापन, विश्लेषण, उपयोजन. जेव्हा हा प्रश्न याच्या अगोदर आला होता तेव्हा सगळ्यांनी उपयोजन लिहिलं होतं. उपयोजन का तर मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करतोय असं तुम्हाला वाटलं, मात्र इथं नीट लक्षात घ्या, दिलेले मुद्दे आहेत. रमेशला दिलेले मुद्दे आहेत, मुद्दे अनेक मुद्दे आहेत, त्यांचं एकत्रीकरण केलंय आणि मग रमेश दिलेल्या मुद्द्यांवरून गोष्ट लिहितोय आणि मग त्याची गोष्ट तयार करतो. उपयोजन तर आहेच आहे, मात्र अनेक मुद्द्यांचं एकत्रीकरण आहे, म्हणजे उपयोजनच्या पुढचा टप्पा आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर आहे संयोजन. संयोजन त्यालाच आपण संश्लेषण असंही म्हणतो. आणि विश्लेषण वेगळं आहे, वेगळं वेगळं करणं, पृथक्करण करणं म्हणजे विश्लेषण, आणि एकत्र करणं म्हणजे संश्लेषण आहे. संयोजन हे आपलं उत्तर आहे. 28वा प्रश्न, खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र यावरती सुद्धा खरं तर हा मूल्यमापनाचा भाग आहे. मात्र यावरती सुद्धा सर्व TT पेपर 1 असेल 2 असेल त्याच्यावर प्रश्न आलाय. आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधताच आलं पाहिजे. शारदा सुंदर भरतकाम करते. शारदा सुंदर भरतकाम करते. आपल्याला बोधात्मक क्षेत्र जे आहे, ज्ञानात्मक क्षेत्र आहे, त्याचं उदाहरण शोधायचंय तर ते नाही. भरतकाम करते याचा अर्थ काय, ती काहीतरी कृती आहे म्हणजे क्रियात्मक क्षेत्राचा भाग आहे. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे, हे सुद्धा ज्ञान नाही तर हा भाव आहे, भावात्मक क्षेत्राचा एक भाग आहे. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे शोधतो. पॅरेग्राफ, उतारा, आणि हा उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. पर्याय क्रमांक 3 बोधात्मक क्षेत्राचं उदाहरण. मग पर्याय क्रमांक 4 काय, सुनीताला शंख शिंपले जमा करण्याचा छंद आहे.
हे सुद्धा ज्ञानात्मक बोधात्मक नाही, हे भावात्मक क्षेत्राचाच भाग आहे। याचा अर्थ आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो। 29वा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा। अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच येतात आणि म्हणून आपण प्रत्येक टॉपिकवर अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करून घेत असतोय। शारीरिक पातळी कल्पनाशक्तीचा विकास नाही, शारीरिक पातळी म्हणजे क्रियात्मक क्षेत्र जे आहे त्या क्रियात्मक क्षेत्राला कल्पनाशक्तीचा विकास होतोय, अजिबात नाही। जोडी चुकीची जोडी ओळखायची आपल्याला, हीच उत्तर आहे का? दुसरं बघूया। बौद्धिक पातळी अभिवृत्ती निर्माण होणे नाही, अभिवृत्ती दृष्टिकोन हे सुद्धा भावात्मक क्षेत्राचा भाग आहे, म्हणजे हे बी चुकीचे। भावनात्मक पातळी निरनिराळी कौशल्य निर्माण करणं, कौशल्य तर क्रियात्मक क्षेत्राचा भाग आहे। तीनही जोड्या चुकीच्या, याचा अर्थ उत्तर आहे वरील सर्व, उत्तर वरील सर्व। शेवटचा प्रश्न पाहूया। विद्यार्थी थोर व्यक्तीविषयी आदर व्यक्त करतो, हे टिंब या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे। अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणावर पेपर 1 ला बी प्रश्न येणार, पेपर 2 ला बी येणार, हे तुम्ही लक्षात ठेवा। पेपरच्या दिवशी तुमच्या लक्षात आहे। अभिवृत्ती, उपयोजन, रसग्रहण, अवधान, तर याचं उत्तर आहे अभिवृत्ती। याचं उत्तर काय? अभिवृत्ती, त्यालाच आपण दृष्टिकोन असंही म्हणतो। पर्यायामध्ये कधी कधी अभिवृत्ती येणार नाही, दृष्टिकोन, तरी बी ते लक्षात ठेवा, भावात्मक क्षेत्राचा एक भाग आहे। उपयोजन हे बोधात्मक किंवा ज्ञानात्मक क्षेत्रातला एक टप्पा आहे। उपयोजन मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करणं उपयोजन। रसग्रहण म्हणजे विद्यार्थी वाचन करत असताना त्या साहित्यामध्ये मंत्रमुग्ध होतोय, तर ते रसग्रहण आहे। अवधान हे तर काय उद्दिष्टाचं स्पष्टीकरण नाहीच, ही एक मानसिक प्रक्रिया। अवधान संवेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या मानसिक प्रक्रियेला आपण अवधान म्हणतो। म्हणजे आपलं उत्तर अभिवृत्ती कसं आहे हे पाहिलं आणि तीनही पर्याय आपण नीट समजून घेतले। अशा रीतीनं आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी या विषयामध्ये जे 10 एकूण टोटल टॉपिक आहेत, त्या 10 टॉपिकवर आज दुसऱ्या क्रमांकाची टॉपिक टेस्ट अध्ययन प्रक्रिया स्वरूप व्याप्ती, या दुसऱ्या क्रमांकाच्या टॉपिकवर दुसऱ्या क्रमांकाची टॉपिक टेस्ट 30 प्रश्न, 30 प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहिले, त्यांचे उत्तर आपण पाहिले। अशाच प्रकारचा प्रवास आपण परीक्षेपर्यंत पाहणार आहोत। आपला कोर्स जॉईन करत असताना, आपला कोर्स घेत असताना 2 महिन्यापूर्वी कोणालाही आम्ही ही टॉपिक टेस्ट घेणार आहोत असं सांगितलं नव्हतं। मात्र आमच्याकडून हा बोनस आहे। आमच्याकडून तुमच्या रिझल्टसाठी, तुमच्या गुणवत्तेसाठी, तुमच्या अभ्यासासाठी हा बोनस आहे। दिवाळीचा बोनस, दिवाळीचं प्रेझेंट, दिवाळीचा हा फराळ म्हणून तुम्ही सर्वांनी त्याचा आनंद घ्या आणि आगामी होणाऱ्या TET मध्ये मास्टरमाइंड अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी 150च्या जवळ गेलेला असन पात्र, हे आपलं टार्गेट आता राहिलेलंच नाही। 150च्या जवळ गेलेला असेल, जेणेकरून पुढच्या टेटसाठी सुद्धा या सर्व अभ्यासाचा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि त्या टेटमध्ये पात्रता नाही आहे तर तुमचं फायनल मेरिट आहे, मेरिटवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि जसे बाकीच्या क्षेत्रामध्ये भरती सुरू झालेली आहे तसे शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा भरती, शिक्षक भरती लवकरच घोषित होणार आहे। याच्यासाठी चांगला अभ्यास करा। आज या भागामध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।